मित्रांनो, कालपासून एमएपीएस क्लेम बाबत पेमेंट स्टेटस फेल्ड अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे, ईमेलवर असो किंवा SMS ला. ज्यांना ज्यांना या ठिकाणी पेमेंट फेल दाखवतं तर त्यांनी काय करायला पाहिजे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे जाणून घेणार आहोत की या ठिकाणी आता तुमची जे राहिलेले ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहेत त्यांची पेमेंट कधी येणार आहे, या संपूर्ण विषय आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यासोबतच तुमच्या राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रश्नांची आन्सर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की ज्यांना ज्यांना या ठिकाणी पेमेंट फेलचा मेसेज आलेले आहे ते कशामुळे या ठिकाणी आलेले. आता या ठिकाणी डीबीटी कडून या ठिकाणी एमएपीएस क्लेम धारकांसाठी जे पेमेंट डिस्ट्रीब्युटरचं काम आहे ते थांबवलेले आहे, आणि त्याचं रिझन काय आहे. तर सुरुवातीला प्रथम जाणून घेऊया पेमेंट फेल जे झाली त्यांनी काय करायला पाहिजे. ज्यांना ज्यांना या ठिकाणी पेमेंट फेलचा मेसेज आलेला आहे त्यांनी सर्वात अगोदर आपली आधार लिंक या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. आपल्या आधार लिंक चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कुठल्याही बँकेला अशी कुठली पर्टिक्युलर बँक नाही की त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार नाहीत. इव्हन पोस्टाची जरी या ठिकाणी तुमचं अकाउंट असेल तर त्या ठिकाणी जरी तुमचा या ठिकाणी आधार कार्ड लिंक जरी असेल तरी त्या बँकेमध्ये तुमचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. यामध्ये खूप सारे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न करतात की अप्रेंटिसशिप सुरू असताना 2 अकाउंटमध्ये या ठिकाणी पेमेंट आलेली आहे, पेमेंट आल्याच्या नंतर मग आम्ही काय करायला पाहिजे. मित्रांनो, 6 महिन्याची तुमची पेमेंट आली एका बँकेमध्ये समजा, दुसरी 6 महिन्याची एका बँकेमध्ये समजा, तर तुम्ही क्लेम करत असताना ज्यामनची पेमेंट ज्या बँकेमध्ये आली ते पेमेंट तुम्ही स्टेटमेंट तुम्ही म्हणून या ठिकाणी वापरू शकता. आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पेमेंट फेल झालेले सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे, आधारच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. ज्यांना पैसे आले त्यांनी सुद्धा चेक करून घ्या, ज्यांना पैसे येणार आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जाणून घेऊया एमएपीएस क्लेम धारकांसाठी जे सर्वात महत्वाचं आहे, या ठिकाणी पैसे कधी येतील. ज्यांचे ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग आहेत त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारत असतात, सर पेमेंट कधी येणार आहे, पेमेंट कधी डिस्ट्रीब्यूट होणार आहे, डीबीटी कडे या ठिकाणी काही अपडेट या ठिकाणी आलेली आहे का. तर मित्रांनो, जे पेमेंट या ठिकाणी थांबवण्याचं कारण होतं ते थोडंसं आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आता जवळपास 20 ते 25 दिवसापासून या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली नाही, डीबीटी कडून या ठिकाणी काम थांबवण्यात आलेलं आहे. थांबवण्याचं मुख्य कारण म्हणजे मार्जिन. जसं तुम्हाला माहितच आहे 1 एप्रिल पासून नवीन बजेट सत्र सुरू होतं, त्या अगोदर 31 मार्चला या ठिकाणी आपलं बजेट सत्र संपत असतं. तर 31 मार्चच्या अगोदर जेवढे काही या ठिकाणी आपले पेमेंट डिस्ट्रीब्यूटचे काम झालेले आहे त्या सगळ्यांचा रेकॉर्ड व्यवस्थित करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागत असतो. म्हणून आतापर्यंत ज्यांचे या ठिकाणी 8 फेज या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत या एमएपीएस क्लेम मध्ये, 8 फेज मध्ये या ठिकाणी जवळपास 67 कोटीच्या वर पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता हे 67 कोटी मी माझ्या मनानं सांगत नाही, तुम्ही वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्ही स्वतःही या ठिकाणी चेक करू शकता की आजपर्यंत पैसे किती डिस्ट्रीब्यूट झालेले. पण राहिला प्रश्न महत्वाचा की आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेज कधी येणार आहे. तर नेक्स्ट स्टेज जे आहे मित्रांनो, आता मार्च या ठिकाणी लागणार आहे. मार्चच्या पहिल्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी तुमची एक स्टेज होणार आहे, त्यानंतर 31 मार्चच्या अगोदर एक स्टेज या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. अशा 2 स्टेज मध्ये ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहेत त्या सर्वांचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील. पण त्यासाठी महत्वाचं आहे तुमचं हे जे काही क्लेम आहे ते क्लेम अप्रूव्हल होणं. त्यासोबतच या ठिकाणी महत्वाचं आहे तुमचा आधार सीडिंग कुठल्याही बँकेला ऍक्टिव्ह असणं. या 2 गोष्टी जर तुम्हाला या ठिकाणी असतील तरच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट लवकरात लवकर मिळेल. ज्यांचं या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवत आहे त्यांचे 31 मार्चच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळून जातील. आता या ठिकाणी जर विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस अप्रूव्हल करण्याचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे. सध्याचा जर या ठिकाणी आढावा घेतला, ज्यांचे न्यू क्लेम आहेत ते सर्वात अगोदर या ठिकाणी अप्रूव्हल करण्याचं काम चालू आहे. ज्यांच्या क्लेमचा स्टेटस हा पेमेंट पेंडिंग दाखवत तर त्यांनी अशाने काहीही करायची गरज नाही. तुमचे पैसे या ठिकाणी पहिल्या स्टेज मध्ये नाही आले तर दुसऱ्या स्टेज मध्ये, तिसऱ्या स्टेज मध्ये, म्हणजेच काय 31 मार्चच्या अगोदर जेवढे काही तुमचे पैसे पेमेंट स्टेटस पेंडिंग वाले लोकांचे आहेत त्या सर्वांचे पैसे या ठिकाणी तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जातील. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. 31 मार्चच्या अगोदर या ठिकाणी बजेट सत्र संपत असल्यामुळे या ठिकाणी संपूर्णाचे पैसे
पैसे जे आहेत 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील, कारण की डीबीटी कडे आता फंड हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. ज्या प्रमाणामध्ये क्लेम या ठिकाणी ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे होते तेवढे ऍक्सेप्ट या ठिकाणी होत नाही. त्याचं रिझनही त्याच प्रकारचं आहे. डीबीटी कोणालाही या ठिकाणी विनाकारण त्रास देत नाही. जे त्रास देते तुम्हाला एक तर तुमच्या इस्टॅब्लिशमेंट किंवा तुम्हाला नॉलेज नसल्यामुळं, तुमची कमतरतेमुळे त्या ठिकाणी तुम्ही चुकीचा क्लेम केलेला आहे. चुकीचा क्लेम या ठिकाणी तुम्हाला कोणीही अप्रुव्हल करत नाही. हा, डीबीटी कडून असो किंवा इस्टॅब्लिशमेंट कडून चुका मात्र झालेल्या आहेत. जसे की या ठिकाणी कोणाचा क्लेम रेक्टिफाय करायला पाहिजे होता त्याने रिजेक्ट केलेला आहे आणि रिजेक्ट करायला पाहिजे होता रेक्टिफाय केलेले. या दोन गोष्टी आपण ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिटेलमध्ये याची माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. जर तुमचा या ठिकाणी रिजेक्ट आणि रेक्टिफाय मुळे जर या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ लिस्ट चेक करून तुम्हाला रिजेक्ट किंवा रेक्टिफाय हे तुम्हाला समजून घेऊन त्या ठिकाणी आपण त्या व्हिडिओमध्ये उपाय सुद्धा सांगितलेले आहेत की त्या ठिकाणी काय करायला पाहिजे. ते व्हिडिओ पाहून तुम्ही जर लवकरात लवकर जर उपाय केले तर तुमचे पैसे हे 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. त्यासोबत विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न या ठिकाणी आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण स्वतःही या ठिकाणी करतच असतो. आतापर्यंत कमीत कमी 200 विद्यार्थ्यांचे स्वतः क्लेम या ठिकाणी ज्यांचे प्रॉब्लेम होतं ते सुद्धा मी या ठिकाणी कंप्लीट करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला क्लेम स्टेटस हा पेंडिंग घेऊन जायचा आहे. परत एकदा सांगतो, कारण की तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पाहत नसल्यामुळे तुम्हाला या प्रकारच्या अडचणी येत असतात. तुम्हाला या ठिकाणी जे राहिलेली पेमेंट आहे समजून घ्या. आता इथून येणाऱ्या स्टेजमध्ये जरी नाही पैसे आले तरी तुमचं या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. कोणाला घाबरायचं कारण नाही? ज्यांचं क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये आहे त्यांनी या ठिकाणी काही न करता 31 मार्च 2025च्या अगोदर त्याचे सर्वांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. कारण की डीबीटी कडून या ठिकाणी आता एक मोठा लॉट डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. कारण की खूप दिवसापासून फक्त अप्रुव्हलचे मेसेज येतात, फंड डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी झालेलं नाही. फंड डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी लवकरात लवकर करून तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील. पण पैसे जमा होण्यासाठी जे दोन कंडिशन मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमचा क्लेम स्टेटस हे पेंडिंग असणं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुमचा कुठल्याही बँकेला आधार सीडिंग ऍक्टिव्ह असणं. या दोन गोष्टी असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळतील. नाहीतर मग तुम्हाला तुमचा पेमेंट स्टेटस हा फेल दाखवल, पेमेंट फेल दाखवल. प्रॉब्लेम असेल तुमचा आधार लिंक ऍक्टिव्ह नसणं. जर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बँकेशी संपर्क करा. तुमच्या उडाईच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या आणि तुमचा आधार सेटिंग या ठिकाणी करेक्ट असेल तर तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. मॅक्झिमम मुलांचं या ठिकाणी क्लेम स्टेटस या ठिकाणी ओटीपीचा प्रॉब्लेम आहे. तर ओटीपी या ठिकाणी तुम्हाला येत नसेल तर मित्रांनो तुम्हाला सरळ या ठिकाणी त्या आरोला भेटा. आरोला भेटल्याच्या नंतर तिथूनच तुम्हाला त्यांच्या सिस्टीम मधून जर त्या ठिकाणी ओटीपी या ठिकाणी जर तुम्हाला जनरेट करून जर पासवर्ड चेंज करून जर देत असतील तर तेवढा तुम्हाला पर्याय या ठिकाणी आहे. फक्त पासवर्ड विसरल्यामुळे किंवा लॉग इन होत नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला गोंधळून न जाता एक वेळेस त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेबसाईटवर काम करत असताना अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी शो होतोय. मग काम करत असताना क्लेम या ठिकाणी सबमिट होत नाही, विद्यार्थ्यांना त्रास होतोय. मग अशा वेळेस हा जो प्रॉब्लेम तुम्हाला शो होतोय मग अशाने काय करायला पाहिजे? तर वेबसाईट या ठिकाणी सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम चालू आहे. सर्व्हर डाऊन मुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्हाला नेहमी लॉग इन करावं लागतं. मग अशा कंडिशन मध्ये दुसरा काही ऑप्शन नाही. या ठिकाणी तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे. लॉग इन करत असताना आपले डिटेल्स करेक्ट असूनही या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट डिटेल्स अशा प्रकारचा मेसेज येते. तरी तुम्हाला या ठिकाणी परत लॉग इन करत राहायचंय. लॉग इन करून तुम्हाला हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्लेम या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. हा, थोडासा वेळ लागत आहे म्हणून वेळ लागला म्हणून तुम्हाला या ठिकाणी न थांबता तुमचा क्लेम या ठिकाणी सक्सेसफुल करून इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रुव्हल करून लवकरात लवकर गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे पाठवून द्यायचा आहे. खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी सांगत असतात की 5 महिने झालं, 6 महिने झालं, इस्टॅब्लिशमेंटने अप्रुव्हल दिलेलं आहे पण आरोला अजून या ठिकाणी अप्रुव्हल दिलेलं नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय करावं? असे जेवढे काही विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी वेळ राहिलेली नाही. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आरओ ऑफिसला जायचं आणि ते प्रॉब्लेम तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा डाटा त्यांच्या पोर्टलवर न दिसल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे. आता आपण क्लेम केल्याच्या नंतर इस्टॅब्लिशमेंटकडे डाटा या ठिकाणी पोहोचत नाही. हा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा अदर काही इश्यूज या ठिकाणी असू शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी न थांबता ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी तुम्हाला स्वतः या ठिकाणी जाऊन भेट द्यायचं आहे. कारण की मार्च नंतर याचे जे काही राहिलेले पैसे ते येण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो. आता किती वेळ लागू शकतं हे आज तरी या ठिकाणी आपण सांगता येणार नाही. आणि तुमचे राहिलेले पैसे आहेत ते 31 मार्च 2025च्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जमा होतील एवढं मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. पण ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहेत त्यांनाच या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणून तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये घेऊन जायचं आहे.
तर मित्रांनो, या MAPS क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन अपडेट आपण या ठिकाणी घेऊन येत असतो। या सर्व प्रश्ना व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता। तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।